उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपला इथे 79वा गोळकट्टा आहे. ऑगस्ट 18 मध्ये याची सुरुवात झाली. आपण दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपण इथे बोलावतो, त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतं, परिस्थिती पुढे केलेला संघर्ष असतो, त्यातून मिळालेले यश असतं. अशा अनेक गोष्टींना आपल्याला प्रेरणा मिळत असते. आपल्याला मिळतेच, त्याचबरोबर अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा मिळते. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला समजतो, त्यांची नव्यानं ओळख होते व्यक्तीची. असा आपल्या कार्यक्रमाचा उद्देश. आज आपल्याला मान्यवर म्हणून एक लाभलेले आहेत. राजापूर तालुक्यातील पहिल्या रिक्षा चालक महिला. आणि खरं तर माझे 1-2 वर्षापूर्वी मी सहज राजापूरला गेलो होतो मुलीच्या पासपोर्टच्या कामासाठी. आणि आम्ही काहीतरी झेरॉक्स काढत होतो आणि बाहेर रस्त्यावर बघितलं तर एक महिला रिक्षाच्या स्टेअरिंगवर बसलेली. माझी मुलगी अवंतीला म्हटलं, अवंती बघ. म्हटलं थांब जरा, आलो मी बाहेर आलो. त्यांना म्हटलं, मॅडम तुम्ही रिक्षा चालवता? म्हणाला हो. कधी बसणं? मी आता स्वतः शिकल्याने मी चालवते, पहाटे उठल्यापासून रात्रीपर्यंत. त्यांना म्हटलं तुमचा फोटो काढू का? तेव्हा म्हटलं स्टेअरिंगवरच काढतो. त्यांचा फोटो काढला, त्यांची परवानगी घेतली, त्यांचा नंबर घेतला आणि म्हटलं मी असं काही विशेष जे मला जाणवतं ते मी लिहित असतो. फेसबुकला लिहू का? ते म्हणाले लिहा. आणि मी बरोबर आल्यानंतर एक पोस्ट टाकली त्यांच्याबद्दलची. आणि बापरे, मी 3-4 दिवसात मला वाटतं 60-70 हजार व्ह्यू त्याला होते आणि असंख्य प्रकारच्या कॉमेंट. आणि ती अर्थात त्यांच्या कर्तृत्वाला दाद होती. आज आपण त्यांचा प्रवास समजून घेणार आहोत. कारण समाजामध्ये वावरताना पुरुषांना अडचणी असतातच, महिलांना पण असतात. आणि महिलांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, परिस्थिती असेल. मात्र अशा परिस्थितीवर मात करून आपण पुढे जाऊन बाकीच्या महिलांना पण दिशा देण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांना आज आपण मान्यवर म्हणून इथे बोलावलं. आपण त्यांचा प्रवास समजून घेणार आहोत. त्यात सानिकाताई वालेकर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आपण सगळ्या मानवांच्या लहानपणापासूनच सुरुवात करतो. पण मी जर तुम्हाला विनंती करेन, एकंदरीत तुमचं व्यक्तिमत्व बघता मला लहानपण पण तुमचा स्वभाव धाडसी, जरा कर्तृत्ववान असा असावा. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला कुतूहल आहे. जर तुमचं लहानपण बालपण त्याच्याबद्दल जरा सांगा. लहानपणी माझे वडील शिक्षक असल्यामुळे आणि ते कोकणातले असल्यामुळे मी थोडं डॅशिंग होतं पहिल्यापासून. म्हणजे मुलासारखं लहान माझं होतं. आणि बाबांकडून सगळ्या गोष्टी शिकल्या. म्हणजे तर काय असेल तर सहन होत नाही. आणि त्यातून मग ते पुरुषपणा थोडासा असा येतो, तसा आला तो. आणखी कसं बाबांनी मला लहानपणापासून आपल्याजवळ नाही ठेवलं. म्हणजे आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि 1 भाऊ. तर त्यांना आपल्या जवळ ठेवलं. मग मला काय केलं त्यांनी, 5वीला मामाकडे झालं 3 वर्ष. त्यानंतर 7वी मामाकडे झाल्याच्यानंतर तिथे तर मी बऱ्याच गोष्टी शिकले. म्हणजे खूप गोष्टी शिकली लहानपणापासून. म्हणजे मला वाटतं मूळ माझा पाया तिथेच घडला मामाकडे आमच्या. कोणगे गाव, राजापूर, लांजा तालुक्यामध्ये जरी कोणगे. हां, तर कोणगे माझं माहीत कोदवली, राजापूर. बाबा पण शिक्षक होते आणि ते करक आंबा त्या साईडला शिक्षक होते, पाचक साईड. आणि मी मामाकडे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिकली सगळ्या बाहेर राहून. म्हणजे ती काय म्हणतात ते आईच्या मायेकडे राहिल्यावर मुलं हळवी होतात. तो प्रकार नाही माझ्या बाबतीत घडला. म्हणजे काही गोष्टी घडल्या असतील त्या घडली, पण मग त्याच्यामुळे मी घडले असं त्याच्यामुळे. त्यानंतर पण नंतर हॉस्टेलला ठेवलं मला. मग ते हॉस्टेलला बरेच प्रकार, म्हणजे असं काय ते पूर्वी होतं असं अस्वच्छता वगैरे असल्यामुळे कबूत वगैरे उठणं ते खूप त्रास व्हायला लागला. मग तिथून आम्ही म्हणजे पाचलवरून मला वाटतं करकामत गाव आहे ना, तिकडे आम्ही चालत जायचो. तर तेव्हा गाड्या नव्हत्या ना, तर घरी परमिशन असायची की तुम्ही यायचं. तरी ठरवायचं की आज मैत्रिणीसमोर आपण निघायचं म्हणजे निघायचं. मग ते 5 वाजता शाळा सुटली की आम्ही बहुतेक 8:30-9 वाजता त्या घरी पोहोचायचो. आणि तेव्हा फोन नव्हते, गाड्या नव्हत्या. तर तो एक डॅशिंग म्हणजे भीती हा प्रकार राहिलाच नाही. म्हणजे तो हळूहळू ती भीती सगळी मरत गेली. नंतर मग आत्तेकडे राहिले थोडे दिवस. असं करत करत नंतर 12वी 2 वर्ष आई बाबामध्ये राहिली. आणि नंतर मग मी कॉलेजला इथे राजापूर काकांकडे राहिले. त्याच्यामुळं असं डॅशिंग झाले. आणि स्पोर्ट्समॅन असल्यामुळे जास्त डॅशिंग.
अच्छा, म्हणजे कुठचे हा खेळ स्पोर्ट्समॅन खेळायचे? पहिल्यापासूनच. कुठचे कबड्डी खेळ खो खो हा खेळायचे? माझा खूप आवडता आवडता. गेम आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा मी या वयात मला वाटतं 2023 पर्यंत मी खेळत होते राजापूरला महिलांमध्ये. आणि नंतर माझे मिस्टर आजारी पडल्यामुळे मग ते सगळं सोडलं. आता जबाबदारी. पण आता एक आमच्या इथे विश्वनाथ विद्यालय म्हणून आहे, तिथं मी फ्रीमध्ये कोचिंग करते. म्हणजे संध्याकाळचं त्यांना शिकवते कबड्डी आणि खो खो. पण ती मुलं पण फार प्रेम देतात, त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढला या वयातही. सकाळचा योगा असतो माझा, संध्याकाळी जिम पण करते. पण आता या महिन्यात मला ते पॉसिबल नाही आहे. आता सगळं कारण धंद्याचं. संध्याकाळी 4:30ला मी जाते तर संध्याकाळी 8:30-9 वाजता घरी येते. ते घरी पण येत नाही, डायरेक्ट CNG पंपात जाते, तिथे लाईनमध्ये 2 वाजतात 3 वाजतात. मग असं होत गेलं, त्याच्यातून सोबत रेसिंग गेलं. आणि नवऱ्याचा आजार पण त्यात मिस्टर पण गेले. त्याच्यातनं आपण थोडं मागे जाऊया. तुमचं मग ओके. लग्न कधी झालं तुमचं? 2004 मध्ये माझं लग्न झालं. अच्छा. हां. आणि ॲक्च्युली माझं सासर आहे बेळगाव आणि माझं माहेर कोदवली राजापूर. पण माझे मिस्टर लहानपणापासूनच राजापूरला राहतात, त्याच्यामुळे तेच. पण माझ्या सासूबाई तिकडे राहतात, तर जाते मी तिकडे. म्हणजे सासूबाई फार गोड आहे स्वभावाला. नणंद पण माझी फार छान आहे. म्हणजे असं वाटलं नाही की त्या साईडला गेल्यावर इतक्या लांब, पण खूप प्रेमळ आहे. त्याच्यामुळे मला त्यांची खूप आठवण येते. मी गाडी घेऊन जाते डायरेक्ट त्यांना भेटायला आता. अच्छा, ते म्हणजे तेव्हा पण जाऊन बसून जात होतो, पण आता मी मुलांना बसचा प्रवास कधी दिलाच नाही. आता मिस्टर ऑफ झाल्यापासून त्यांनी बसचा कधी प्रवास नाही केला. माझ्या गाडीतून आम्ही कुठेही जातो, कुठे त्यांना आवडेल तिकडे तिकडे. आणि आधी तुम्ही खाजगी नोकरी करत होता? हां, लग्न खाजगीमध्ये झाल्यानंतर? बिल्डिंग लाईनला सुपरवायझर होते. तिथे पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बिल्डिंगचं काम असल्यामुळे अच्छा, ते जे सुपरवायझर. आमचे सर होते ना, ते वेंगुर्ल्यातले होते आणि मी राजापूरला. तर त्यांना तिथून यायला 3 तास लागतात. मग मी 3 माणसांचं काम सांभाळायचं. म्हणजे ते परांचे वगैरे असतात ना, त्याच्यावर पडून ते चेकिंग वगैरे करणं कामाचं. मग ते कॉन्फिडन्स अजून वाढलं. मग त्यांना ते कॉल करून लोक सांगायचे की मॅडम म्हणजे पुरुषांसारखं वरती चढतात, ते सगळं चेकिंग वगैरे करतात. मग तो एक कॉन्फिडन्स, म्हणजे अशा खाली पडण्याचा कुठला हेच नाही आहे. कॉन्फिडन्स वाढत गेला. त्याच्यामुळं मी आणि तिसरीच्या वेळेला अक्षरशः मी तुम्हाला सांगते, गरज असताना तिसऱ्या मुलीच्या वेळेला मी 2 प्रायव्हेट स्वतः कामं घेतली होती घरांची, ती पूर्ण केली. आणि नंतर 2017ला नोटाबंदी झाल्यावरती ते कन्स्ट्रक्शन पूर्ण कोलॅप झाले, त्याच्यामुळे नाही जमलं ते. आणि मुलगी लहान असल्यामुळे म्हटलं कोणाला ठेवायची नाही. आणि नंतर मग मी सुपरवायझरचं कॉम्प्युटरवरतीच काम करत होते. त्याच्यामध्येच असेल. हां. आणि मुलं काय करतात आता? माझी मोठी मुलगी आता 15वीला गेली सायन्समधून, आणि दुसरी आता 12वी झाली, आणि 3 नंबर आहे ती आता 4थीला गेली. अच्छा. ती फार छोटी आहे, याच्यामध्ये 8 वर्षाचा गॅप आहे. आणि पतींचं हे कधी? 2023ला ते ऑफ झाली. आजारी होते वर्षभर, म्हणजे त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला. अच्छा. अचानक असं पाय वगैरे सुजले त्यांचे आणि खूप डॉक्टर केले. म्हणजे मी पण अक्षरशः डाऊन झाले पण त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात अचानक वर्षभर राहिले आणि ब्रेन हॅमरेज झाले त्यांचा. नंतरची परिस्थिती कशी हाताळली? सगळे फार कुटुंबियांचं हे खूप वाईट कठीण. झालं. म्हणजे सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. माझं सासर कर्नाटक असल्यामुळे ते नाही प्रकार ते बघायला, म्हणजे माहेरी पण जे प्रकार आपल्याला असे बघायला मिळत तसं वाटलं होतं आपल्या बाबतीत. ते सगळं घडले. आणि तिकडून आल्यानंतर कळलं की आता नातेवाईक असतातच, तो काय प्रश्न नाही. पण मला वाटलं की तर मुलांचं काय करणार. मग माहेर वगैरे होतं, पण फायनान्शियल तसं कोण नाही हेल्प करत. पण मला फार सपोर्ट माझ्या मित्रमंडळीचा खूप आहे. म्हणजे त्यांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. माझे मिस्टर आजारी असताना ते माझं फायनान्शियल प्रमाणे तेवढं नव्हतं, एवढं माझ्या मित्रमंडळींनी मला. म्हणजे आमची 2093-94ची 10वीची टीम आहे पाचलची. अच्छा, आणि ती अजूनपर्यंत आहे आमचा तो ग्रुप. तर त्यांनी मला खूप मदत केली. आणि आता पण कुठलीही गोष्ट असली तरी लगेच हां तू बिंदास कर म्हणून सांगतो तसं. आणि मी सल्ला माझ्या नातेवाईकांकडे कोणाकडेही मी सल्ला मागत नाही, माझ्या मित्रा आणि मैत्रिणीकडे सल्ला. अच्छा, 10वीची बॅच म्हणजे आयुष्यात मोठा कारण तेव्हा आम्ही अनोळखी होतो एकमेकाला, पण आता ते व्हॉट्सअपमुळे वळत राहिले. पण त्यांनी खूप सपोर्ट केला मला. आणि आता पण त्यांचं ते काम असं सपोर्ट करायचं. आणि मग नंतर नोकरी सोडून हे रिक्षाचा विषय कसा काय आला डोक्यात? रिक्षाचा विषय आला म्हणजे काय होतं, ह्यांना अचानक आजारी घरी असायचे, त्यांना औषध वगैरे देऊन मी कामाला जायचे. आणि अचानक सासूबाई आले होते इकडे गावी. तर त्यांचा फोन याचा लवकर येतो, असं वेगळंच करतो, काय सांगू शकत नाही. मग जेव्हा मी सरांना सांगायचं ते सर ओरडायचे, बरं पेमेंट काट करायचे, नंतर पेमेंट वेळेवर नसायचं त्यांच्याकडून असं. आणि अचानक एक दिवस काय झालं, यांना खूपच जास्त झाले. मग आम्ही सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं होतं एकदा. आणि डिस्चार्ज मिळाल्यावर ते माझे धीर मोठे काय म्हणाले होते की डिस्चार्ज मिळाला तर मला सांगा, मी येतो न्यायला. आणि पुढून मला कॉल आला की आम्हाला डिस्चार्ज मिळाला, तू काहीतरी गाडी करून मला न्यायला येईल. आम्ही माझ्या धीरांना फोन केला, पण ती मला फोन उचलत नव्हती. बरं त्यांनी मला सांगितलं होतं ना की मी येईन म्हणून मी दुसरी गाडी काही पाहिली नाही. पण यांना बरेच कॉल केले, म्हणजे बरेच म्हणजे 15-20 कॉल झाले. आणि मग त्यांची कॉल यायला लागले
सासूबाईची, की आम्हाला वॉर्डमधून शिफ्ट व्हायला सांगतायत, तर काय करू? मग मी आईने सांगितलं, आई ते काय फोन उचलत नाही, मग मी काय करू? तर माझ्या आई बोलल्या की सासूबाई मी फोन करून बघते. मग त्याने फोन केला, तर त्याने असं एक विचित्र वाक्य वापरलं जे खूप भयानक वाक्य, जे मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. आणि मग ते मला रडून सांगायला लागले की असं सिद्धा बोलले जाऊबाई माझ्या, त्याने तो फोन घेतला. आणि मग मी ठरवलं, म्हटलं मग त्याने आधी बोलतो तुम्ही गाडी केली असती. मग कोण तयार नव्हतं आणि मला पॉसिबल नव्हतं की 4 व्हीलर करायची. ते एका रिक्षाला विचारलं असंच जाऊया का, किती जाणार? मग तुम्ही एवढं घेतो जाण्याला, जाऊया म्हणाला तो, मोबाईल नव्हता तो. मग त्याला मी घेऊन निघाले. आणि येताना मी आज पाऊस रोडने आलो, हा शॉर्टकट पडतो ना, तर असं बोलता बोलता आम्ही असं बोलत होतो, तेव्हा तो म्हणतो आता काय असतं काय. तर मी त्यांना सहज विचारलं की मला लायसन काढायचं 4 व्हीलरचं. तर तो लगेच बोलला 4 व्हीलर कशासाठी, काय करणार आहेस 4 व्हीलर घेऊन, काय करणार आहेस? घेणार तर नाही, लायसन फुकट. त्यापेक्षा रिक्षा चालव, रिक्षाचं लायसन काढ ना, असं तो सहज बोलून गेला. आता मी म्हटलं मला येईल का? म्हणतो तू डॅशिंग आहे, तुझ्या ती पॉवर आहे, स्टेरिंग घेऊन बघ हातात गाडीचं, आता कोणच नाही, ऑन द वे चांगला आहे रोड. म्हटलं दे बघूया हातात. तर त्याने स्टेरिंग दिली हातामध्ये आणि तो म्हणाला तुला रोडची जजमेंट फार सुंदर आहे. तर म्हटलं मी 4 व्हीलर चालवल्यामुळे मला ती जजमेंट आहे. मग तो म्हणाला तू 7-8 वेळा जर बसली ना गाडीवर तर तू चालवशील. आणि त्याने तो किडा घातला माझ्या डोक्यामध्ये, तू असं काहीतरी कर. आणि मग मी हे काही कोणाला बोलले नव्हते, पण यांना मी घरी घेऊन गेले ना, तर दुपारी मी त्यांना औषध द्यायची. मग घरी गेल्यावर ना एक मोबाईल रिक्षा होती, त्यांना मी विचारलं, सिकंदर नाव त्यांचं, सिकंदरबाई मला गाडी शिकवायला का तुम्ही? तर म्हणून हा वहिनी शिकलेन गाडी, पण मी त्याला कंडिशन घातली होती की मी तुम्हाला पैसे देणार नाही, तुमचं भाडं असेल तेव्हा तुम्हाला गाडी शिकवा. आणि असं तुम्ही बाजूला बसाल तर काय वेगळं असं तुम्ही विचार कराल डोक्यात हात वगैरे असं, तर ते मला सहन होत नाही, ते मला आताच क्लिअर करते, तर मला गाडी शिकवा. तर ते मला म्हणाले वहिनी काय एवढा विश्वास नाही. म्हणजे विश्वासाचा प्रश्न नाही आहे, लेडीज बाजूला असेल तर काही गोष्टी होतात, तर मला ते आवडत नाही आणि म्हणून साठी पॅसेंजर पाहिजे. मग त्या आठवड्यातून एक भाडं जैतापूर असायचं आणि एक भाडं कुंभवडं. तर कुंभवडं रोड आहे ना, खूप वळणाचा रोड आहे आणि खूप खराब रोड आहे, आणि जैतापूर रोड हायवे आहे, त्याच्यामुळे ती 2 रोड त्यांनी पकडले. दुपारी 1 किंवा 1:30 वाजता ती मला कॉल करायची, वहिनी येत आहे का? मग मी यांना गोळ्या वगैरे द्यायच्या आणि यांनी विचारलं तू कुठे जातेस? तर मी यांना सांगायची मी LICचं पण करते मध्ये मध्ये. तर म्हटलं LICचं क्लायंट आहे, त्याच्या वाटेला जातात असं सांगायचं की त्याच्यात मी 7-8 वेळा ती गाडी चालवली. आणि त्याने माझ्या हातात पूर्ण गाडी दिली नाही, ती बाजूला बसायची. आणि ते सहज बोलले आता वहिनी जर पाठी बसतो आता चालवा. मग इथून मी अर्धा किलोमीटर मी एकटीने चालवलं आणि तो माझ्यात भयानक कॉन्फिडन्स झाला. आणि मग त्यांनी सुचवलं की तुम्ही लांजामध्ये हे काढा, लायसन काढा. तर लांजाचे ढवळे म्हणून आहेत, ते लायसन काढतात, त्यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट करून मग त्याने केलं. मग मी ट्रायल वगैरे लांजात दिली, तेव्हा एवढी मला कन्फर्म कॉन्फिडन्स नव्हता तेवढा, पण मी दिली ट्रायल. तर बाईक आणि रिक्षाची ट्रायल दिली आणि राजापूरला मला लवकर लायसन गव्हर्नमेंटने दिलं, कारण कदाचित मी पहिली महिला असावी. मला 11 दिवसात लायसन आलं. आणि राजापूर तालुक्यात मला वाटतं पहिलेच असं, पहिली त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार आपल्या ट्रायल द्यायला पाहिजे. आणि गाडी घेऊन आले तेव्हा राजापुरात शिकलेलं तर कोणी मला पाहिलंच नव्हतं. आणि माझीच पहिल्यांदा मुलगी मुंबईला झाली होती, तिला म्हटलं बाबा तू गाडीत माझ्या बस. मी म्हटलं गाडी मी घेतली नव्हती, गाडी दुसऱ्याने आणून दिली मला होती, त्याच्याबरोबर मी आले होते रत्नागिरीला. मला बस म्हटलं थोडं हळूहळू घेऊन डेपोत जावे, SD डेपोत. आणि अगदी सेकंडवरती मी हळूहळू डेपोत घेऊन गेले. सगळेजण बघायला लागले ही शिकली केव्हा, लायसन केव्हा काढले काय. आणि तो मग हळूहळू कॉन्फिडन्स माझा वाढला. पण लोकांचा रिस्पॉन्स कसा होता आजूबाजूच्या सगळ्यांना? म्हणजे सगळे माझ्याकडेच बघत होते वेगळं काहीतरी. आणि मी ठरवलं होतं की मी गाडी आणली 7 काहीतरी एप्रिलला आणि आय थिंक 9 एप्रिलला गुढीपाडवा होता. पूजा वगैरे झाली तर म्हटलं पाडव्यालाच मी ओपनिंग करेल. पण म्हटलं मला पण कॉन्फिडन्स आला पाहिजे ना. तर सगळे म्हणाले की आता पाडव्याला आणलेस तर स्टेटस वगैरे सगळ्यांनी ठेवली होती त्यावेळेला, पहिली महिला वगैरे सगळ्यांना छान म्हटलं. आणि सगळ्यांना म्हटलं अरे बाबा मी आले, तुम्हाला परमिशन द्या सगळीकडे कुठे कुठे गाडी स्टँडला लावायला. तर मग सुरुवातीला 2-3 स्टँड आमच्याकडे आहेत, त्यांना लावली गाडी. आणि मग 3-4 दिवसात ना मी म्हणजे मला शिकल्या खास कळली. तुम्हाला तर माहिती आहे राजापूर काय आहे ते. हळूहळू सेकंडवर गाडी, पण आता मी गाडीवर कुठेही जाते. सुरुवातीला तर अडचणी आल्या, खूप अडचणी. त्यातला लक्षात राहिलेला एखादा अनुभव गिरायकांचा किंवा असा? गिरायकांचा पेक्षा आधी माझा भयानक अनुभव सांगा. तुमचं सांगा. तुमचा कुठेतरी एक ऍक्सिडेंट पण झाला होता त्याच्यात? नवीन होते आणि मेच्या सीझनला माझी बहीण वगैरे मुंबईवरून आलेली आणि तो एक आनंद होता भावंडांना गाडीत बसायचा. तर मी स्टँडला सकाळी लवकर जात होते, 4 वाजता जात होते, कारण मला काहीतरी करायचं होतं आणि कुटुंबाची जबाबदारी जसं म्हटलं तसं मुलांचं ॲडमिशन, पैशाचे प्रश्न होते. आणि म्हटलं सकाळी 4 वाजता जायचं, ते हे लोक सकाळी लवकर आले.
मग सगळ्यांना गाडीत बसवलं आणि आमच्या इथे ना घर माझं खाली आहे. तुम्ही तिथे भेटलात ना मला सर, किती खालचं तिथे खाली घर आहे, तिथे रस्ता खूप खराब आहे. तर तिथे मी गाडी हळूहळू नेत होती सिंगल, आणि ह्या कॉन्फिडन्सने यांना मी घरी घेऊन गेले सर घराजवळ. आणि मला एक कॉल आला अर्जंट की ताबडतोब या म्हणून मी तशीच एकटीच निघाले वरती यायला. गाडी घेऊन वरती येता येता वरती आल्यावर अचानक समोरून माझ्या कार गेली आणि ती एकदम काठोकाठ आली कार. त्याच्यामुळे ब्रेक क्लच दाबल्यामुळे ब्रेकवर पाय नाही टाकला. त्या गडबडीत क्लच दाबला घाबरून आणि माझी गाडी सुटली आणि गाडी परत पाठी निघाली. आणि पाठी भयानक होतं, कारण गेलीशी तर वाचली नसते एवढं भयानक. मग माझ्या लक्षात आलं ब्रेकवर पाय टाकायला. मग ब्रेकवर पाय ठेवलं माझी गाडी दगडावरती डाव्या साईडला चढली आणि या साईडला पलटी झाली पडून. तर गाडी खाली मी आणि माझ्या पायावर गाडी होती. बरं मी काय म्हटलं किंवा काही नाही केलं आणि कोणाला दिसली पण नाही गाडी, कारण तो भाग खाली होता. पण अचानक ती 17 सुट्टीत असते ना, ते लोक तिथे हॉटेलला तुम्ही थांबलत ना जेवायला, तिथं लोक जेवायला आले होते. ते निघाले परतून, तर ती गाडीत बसण्यात गेली तर त्यांनी बघितलं की रिक्षा कोणाची पलटी झाली गाडी. त्यांनी ती उचलल्यावर त्याच्या खाली मी होते. एक लेडीज आहे उचला उचला करून मग ती गाडीवरती नेली. आणि मग एका गृहस्थाने मला डॉक्टरने दिलं, इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन घेतलं, घरी जाऊन बसली थोडा वेळ आणि मग विचार केला जर मी आता गाडीवर नाही बसले तर मी आयुष्यात परत गाडी चालणार नाही. आत्मविश्वास. मग तसंच गाडी घेतली, धुतली गाडी, काच वगैरे नवीन लावली, गाडी स्टार्ट केली. ते आजपर्यंत गाडी स्टार्ट आहे. पाय वगैरे खूप सुंदर पण मी लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे ते आपणच दिलं, आपोआपच झालं ते सगळं. आणि बाकी दिनक्रम कसा असतो तुमचा आता? खूप छान असतो सर. म्हणजे सकाळी म्हणजे कसं बोलले तसं 4 वाजता जाते. मग कसं गावातली गाडी मिळतात, सकाळचं रेल्वे स्टेशन फाटा किंवा कुठेही सर मी रत्नागिरीपर्यंत येते. संगमेश्वरपर्यंत माझं लास्ट भाडं होतं, कोल्हापूरला माझं भाडं, सावंतवाडला माझं भाडं, बेळगावला स्वतःच जाते फॅमिली भेटायला. आणि गाडी कुठचीही मारते, कुठेही गाडी. आणि रात्री पण जाते मी सर. रात्री समजा डिपोन मला कॉल आला की मॅडम लेडीज जाणार का, तर मी जाते. इमर्जन्सी करून मला घरात फोन केला की हॉस्पिटलला जायचं आहे, तर मी सर जेवणावर, आणि मी जेवणावर उठून कधीही जाते. मग ती कुठलाही पेशंट असतो, माझ्यासाठी व्यवसाय म्हणून. आणि म्हणजे खूप छान चाललंय, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. आणि कॉन्फिडन्स माझा अजून वाढत गेला, कारण मला असं कोणी म्हटलं नाही. हा मात्र आईचा वगैरे खूप विरोध होते ह्या गोष्टीला. आई माझी म्हणजे मला मी ऐकत नव्हते, तिला कळलं मी तर लायसन काढते. आई माझी मोठी बहीण, आणि त्यांचा विरोध काय वेगळ्या कारणासाठी नव्हे, की त्यांना वाटलं मुलं लहान आहेत, कुठे काय झालं तर अजून कोण नाही, तिचे वडील पण नाहीत, म्हणजे माझी मिस्टर नाही आहेत. त्या भीतीने ती खूप घाबरत होती, म्हणून ती मला विरोध करत होती. मग तिने मला गाडी न घेण्यासाठी माझ्या मित्रांचा वापर केला की तुम्ही तिला समजावा. पण मी म्हटलं नाही, मी आता मागे फिरणारच नाही. काय व्हायचं मला माहित होतं की जी गोष्ट होणार आहे ती काही चुकणार नाहीये. पण आता तिला इतका आनंद होतो, म्हणजे गाडीत बसून पहिल्यांदा जेव्हा माझी गाडी रडायला लागली तितका आनंद. आणि तिने बघितलं ना माझ्याविषयी लोकांची मतं किंवा तिने गाडी चालायची पद्धत वगैरे, तर तिला फार आनंद. मग ती आता म्हणते की तुला तेव्हा नाही काय सुचलं. तर म्हटलं या गोष्टी जेव्हा व्हायच्या तेव्हाच होतात. पण आता खूप छान सर अनुभव आहे. पॅसेंजर पण खूप छान, आणि माझंही बडबड चालू असते सर. आणि खूप खरंच सर खूप छान. आणि दुःख लवकर विसरले, कारण मी मला बिझी तर बिझी सर. आणि माझ्या आयुष्यात म्हणजे मला असं वाटलं मी खूप, माझं दुःख फार छोटं आहे सर, कारण मी अशी दुःख पाहिले आहेत लोकांची, त्यांच्या पुढे माझं आपण खूप काय दुःखाचा भाऊ करतो मोठा, पण तसं नसतं. मला वाटलं मी क्षुल्लक आहे. माझ्या 3 मुली तरी माझ्यावर आहेत, म्हणून काही काहीचे संसार उद्ध्वस्त झाले आणि खूप भयानक दुःख जगात आहे माझ्यापेक्षा. मग मी शिकले की आपण आता रडत बसायचं नाही, पाठी वळायचं नाही. आणि त्याच्यामुळे ते कॉन्फिडन्स. आणि माझी मुलं माझ्या मित्रांसारखी राहतात, माझी 3 मुली. त्याच्यामुळे भरपूर अभिमान वाटत असेल. खूप छान वाटलं. तुम्ही लांब लांब एवढा जाता, बेळगाव, संगमेश्वर, रत्नागिरी, असे लांबचे प्रवासातला कधी अनुभव एखादा? नाही सर, मला अजूनपर्यंत कधीच वाईट अनुभव आले नाही. तर खूप छानच अनुभव आले. म्हणजे कुठवर तर चांगला अनुभव एखादा त्यातला? चांगला अनुभव सर, चांगले खूप अनुभव आहेत. नेमका कुठचं सांगू, म्हणजे काय म्हणून? कुठचंही सांगा, किंवा इथे असे लांब गेलो होतो आणि तिथला एखादा लक्षात. मी कोल्हापूरला गेले होते सर. किंवा रात्री अपरात्रीचा प्रवास असेल. कोल्हापूरला एकदा मी गेले होते. इकडे मला विचारलं मॅडम गाडीचा पार्ट फक्त घेऊन जायचं, माणसं नव्हती सर माझ्यासाठी. पहिलं नवीनच आय थिंक, मला वाटतं तुम्ही भेटल्याच्या नंतरची गोष्ट आहे ती. पार्ट एक गाडीचा ट्रॅक्टरचा छोटासा पार्ट आहे, मॅडम घेऊन जाल का? घेऊन जायचं नाही, बदलून नाही, घेऊन नुसतं द्यायचंच आहे. उद्यमनगरला जायचं आहे. तर उद्यमनगरला मी काय तसं गेले नव्हते कधी, पण म्हटलं आपण बोलत विचारत जाऊया. सकाळी मी इथून 8 वाजता निघाले आणि त्या दिवशी नेमकं होळीचं कलर म्हणजे धुळवट म्हणतात ना, रंगपंचमी त्या साईडला चालू होती. त्याच्यामुळे तिकडे रस्ते बंद कोणी नव्हतं. तर मग ते तोंड मारलं. नंतर मला अडवत होती जाता आता कोल्हापूरला तिकडे वगैरे काळ्याला वगैरे. तर ते मी सुटे पैसे ठेवले होते, 40-50 असे द्यायचे. आणि विचारत गेले सर मी तिकडे.
ते पाठ दिला मी तिथे, त्यांना पण फार कुतूहल वाटतं तिकडच्या लोकांना बघून. रिक्षा चालवत. तो व्हाईट ड्रेस घातला होता मी, आणि येताना मी नेमकं पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि मी विचारलं की CNG कुठे भेटणार. तर 2 मुलगी होती, त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला पाठलाग केलं सर. म्हणजे पाठलाग चांगल्या कामानेच केला, मॅडम जरा गाडी थांबवा ना, तुम्ही पुढचा कोल्हापूरचा का, एक शूट द्या ना तुमचा आम्हाला. तर म्हटलं मी कोकणातली आहे, कोल्हापूरतली नाही म्हटलं. मग त्यांनी माझं शूटिंग घेतलं होतं. तो एक फार सुंदर अनुभव होता. त्यांनी माझा बराच वेळ घेतला, मॅडम गाडी चालवा, मग अमुक ठिकाणी जा आणि आम्ही तुम्हाला ॲड्रेस विचारणार, मग ते आम्हाला जरा सांगा. आणि तो फार सुंदर, म्हणजे तुम्ही माझी जाहिरात जी केली त्याच्यानंतर त्यांनी ती एक केली, त्यांचं मला वाटतं Instagramवर चॅनल आहे. तर त्यांनी मग ते कुतूहल आहे राजापूरकरांना, अरे आम्ही अजून राजापूरवरून गेलो नाही, तू कशी काय गेलीस वगैरे, असं तो फार सुंदर अनुभव होता. आणि बाकी रिक्षा चालक जे आहेत हां. राजापुरात, त्यांचे विविध अनुभव येत असतील की एक महिला चालवते म्हणून अशा प्रकारचे कधी. अनुभव छानच आहे सर, पण कसं होतं वेळेत तिथं त्रास भरपूर होतो. म्हणजे मला काय त्यांचा हे नाही, पण जसं म्हणतो ना आपण घरात पण एखादी व्यक्ती असते तसं असते एखादी व्यक्ती. बाकी मला खूप छान अनुभव आहे, सपोर्ट चांगला आहे. पण मी एकच स्टँड पकडला, कारण नंतर जे पॅसेंजर माझ्या गाडीत बसायचे ना, ते मला म्हणायचे मॅडम तुम्ही एका स्टँड राहिला तर आम्हाला तुम्हाला शोधायला बरं पडेल असं. त्याच्यामुळे ते एकच स्टँड पकडला आणि मग नंबर बरेच आहे. मला कॉन्टॅक्टवरती सर खूप गाडी असतात भरपूर, आणि आता त्यांना माहिती आहे ही महिला कधी येते ना, तर सर मग रात्री कधी मला फोन वगैरे लावतात. पण मी फॅमिली असेल तर रात्री जाते, पण अनोळखी पुरुष असेल तर रात्री जात नाही मी, कारण तेवढे मी रिस्क नाही घेऊ शकत आहे. हां, आपल्या आता तुम्ही माझ्या समजा ओळखीचे आहात, तुम्ही मला कॉल केला सर, तर तुम्हाला मी बिंदास 12 वाजताही सोडू शकते, पण तुम्ही माझ्या ओळखीचेच नाही तर मी तुम्हाला नाही सोडू शकत. किंवा फॅमिली असेल हां, तर मी जाऊ शकते, आणि एखादी लेडीज असेल तर मग मी जाते सर. हां, अगदी कणकवलीपर्यंत नाईटला भाडं मारले. हां, कणकवलीपर्यंत, आणि चांगला अनुभव आहे. आणि रिक्षावाल्यांना आनंद आहे, पण दोघे तिघे असं आहे त्यांना नाही पटत, पण ते जाऊ, आपण प्रामाणिकच राहायचं. म्हणजे थोडा आता त्रास होतो सर मला, कारण CNG भरायला मला CNG पंपात आता खूप गर्दी असते. तर मी तुम्हाला सांगते, मी रात्री 10 वाजता नंबर लावते, रात्री 2:45 मला नंबर लागतो CNG पंपात. मी एकटी महिला असते, रिक्षात झोपते. पण असं एकही मला ती थोडंसं वाटतं, एवढंच वाईट वाटतं की त्यांनी मला, अशी माझी इच्छा होती की आपली एकटी बहीण आहे, तर त्यांनी मला असं म्हणावं की आपल्या बहिणीला द्यावे, ती लवकर जाऊन दे. आहे तशी म्हणणारे, पण त्यांच्यावर मग ते वाद घालतात. आणि सिच्युएशन जर कशी होती, हां, जेव्हा मी गेल्या वेळेला नवीन गाडी घेतली ना सुरुवातीला, तेव्हा काय व्हायचं, अनुभव नव्हता. मग मी काय करायचं, तर माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला तशी नव्हती ज्यांच्यामध्ये मी रात्रभर राहू शकते. तर मग मी पुढे जाऊन गाडी लावायचे, आणि मला खूप प्रॉब्लेम दिला सर त्यांनी सुरुवातीला, खूप प्रॉब्लेम. पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करून घ्या, मी काय तुम्हाला घाबरणार नाही, तुम्ही कंप्लेंट करा, माझी मॅनेजरची कंप्लेंट करा किंवा पोलिसांकडे तक्रार करा, काही करा, मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत दुसरी महिला इथे येत नाही तोपर्यंत मी लवकर CNG भरणार, मी निघून जाणार. कारण माझा घरी माझा नवरा नाही, माझी जबाबदारी आहे. कारण मी सकाळी 4 वाजता जाते ना, तेव्हा बाहेर लॉक लावते, मुलं झोपली असतात सकाळी, तर मी रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे कडी लावून म्हटलं नको, तर बाहेर लॉक चावी माडे असते, जेव्हा मी जाईन तो दरवाजा करून. तर ही सगळी जबाबदारी माझ्यावर असते. पण आता सर कंडिशन काय झाली, मी आता भांडत नाही कोणाची, कारण दिवसभर अशी बडबड करून सर मला रात्री 10 वाजता थकवा आहे, मी नाही बोलू शकत. तेवढं माझा स्टॅमिना कंटाळतो, आणि मग ते नेहमी तुमच्याशी काय वाद. आता तुम्हाला मी गेल्या